नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताचे औचित्य साधून पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीला आंब्याचा महानैवेद्य देण्यात आला. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि देवांचा देव लंबोदर अर्थातच श्री गणेश कार्यारंभी स्मरण होते ती याच विघ्नहर्त्याचे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताचे औचित्य साधून पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात फळांच्या राजांची म्हणजेच आंब्याची आरास करून 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. किसन लक्ष्मण सीताराम कांची फाउंडेशन तर्फे किसन सीताराम अँड ब्रदर्स यांच्या अखंड 111 वर्षापूर्तीबद्दल कसबा गणपती मंदिरात आंब्याची आरास करण्यात आली. मागील 3 वर्षापासून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री गणेशास महानैवेद्य दाखवण्यात येतो. गेल्या अनेक वर्षापासून अक्षय तृतीयेला आंबा खरेदी करून नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. त्यामुळे श्री गणेशास महानैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी महानैवेद्याचा प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात येते. अत्याधुनिक नेत्रचिकित्सा सेवा देणारे अथर्व नेत्रालय पुण्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. नारायणगाव येथील डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, पुण्याचे सूरज फाउंडेशन व नेत्रतज्ञांचा समूह यांच्या त्रिवेणी संगमातून अथर्व नेत्रालय सुरू करण्यात येत असून कॉर्पोरेट हॉस्पिटल विथ पर्सनल टच हे ध्येय समोर ठेवून त्याची पायाभरणी करीत आहोत. एका छताखाली नामांकित नेत्रतज्ञांद्वारे अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून किफायतशीर उपचारांची सोय करून देणाऱ्या अथर्व नेत्रालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन गोले रस्त्यावरील संजीवनी सर्जरी येथे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर वैशाली बणकर, आमदार गिरीश बापट, आमदार मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाचेड, अभिनेता राहुल सोलापूरकर, डॉक्टर परीक्षित गोगटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विकास मोरे, जिल्हा नेत्र चिकित्सक डॉक्टर केमकर, संस्थेचे संचालक डॉक्टर अनिल कुलकर्णी, प्रवीण लुंकड, डॉक्टर सुहास हळदीपूरकर, डॉक्टर जयंत लवळकर, डॉक्टर संदीप डोळे व नेत्रचिकित्सा क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून 40 नेत्र विशारदांनी नेत्रचिकित्सेसाठी पुण्यात अत्याधुनिक सुविधापूर्व अथर्व नेत्रालय सुरू केले. हे केंद्र समाजाला नवा विचार देत आहे, अशी भावना मुंबईच्या जे रुग्णालयाचे अधिष्ठाता व प्रसिद्ध नेत्रशल्य विशारद पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांनी व्यक्त केले. डॉक्टर तात्याराव लहाणे पुढे म्हणाले, नेत्रशल्य क्रियेसाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री आयात करावी लागते. त्यासाठी होणारा खर्चही प्रचंड असतो. पण 40 डॉक्टरांनी एकत्र येऊन ही अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह सेवा एका छताखाली देत आहोत. ही स्वागतार्ह बाब आहे. पुण्यामध्ये अजून 2-3 ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात अशी सुविधा देणारे पहिले केंद्र पुण्यात होत आहे. किफायतशीर दरामध्ये सामान्यांना या केंद्राचा लाभ घेता येईल. डोळ्यांचा आजार होऊ नये यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, शेवग्यांच्या शेंगा, गाजर, पपई आदींचा समावेश आठवड्यातून किमान एकदा करावा. शरीराला व्याधी देणारा आहार टाळावा, असेही त्यांनी सांगितले. आमदार गिरीश बापट म्हणाले, पुणे शहराला या अत्याधुनिक सुविधांची गरज होती. ती आता पूर्ण होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. या उपक्रमास आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार मोहन जोशी म्हणाले, पुणे शहरात हे केंद्र सुरू झाल्याने त्याची कीर्ती सर्वदूर पसरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ॲडव्होकेट अभय छाचेड म्हणाले, या सेवा केंद्राचा लाभ पुणे शहर व परिसरातील नागरिकांना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. अथर्व नेत्रालयामध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक फेको मशीन AAMO कॉम्पॅक्ट हाय एंड AS3 फेको मशीन फ्रॉम ओटरली विथ हाय एंड विक्ट्रोमी मॉलेर विडेल हाय आर सर्जिकल मायक्रोस्कोप विथ BIOM निदेक ग्रीन लेसर विथ स्लिट लंप अँड LIO झाईट फंड्स कॅमेरा यासारख्या अत्याधुनिक उपकरणाद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. 20 मे पासून शस्त्रक्रिया विभाग सुरू होईल. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कांदा लसूण यांच्या पापुंद्र्यापासून बनवलेल्या कलाकृतींचे चित्रप्रदर्शन दर्पण आर्ट गॅलरी येथे सुरू आहे.
नॅशनल रेकॉर्ड आर्टिस्ट संजय शिंदे यांनी कांदा आणि लसणाच्या पापुंद्र्यापासून या कलाकृती बनवल्या आहेत. टाकाऊ पदार्थ किंवा वस्तूंपासून तसेच केर कचऱ्यातून चिकटवून तयार केलेल्या कलाकृती म्हणजेच कोलाज काम होय. दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाकघरात वापरले जाणारे कांदा लसूण यांची पापुंद्रे काढून कचऱ्यात फेकले जातात. संजय शिंदे यांनी याच कचऱ्याचा वापर आपल्या चित्रामध्ये केलेला आहे. या प्रदर्शनात कांदा लसणाच्या वेगवेगळ्या रंगछटांच्या पापुंद्र्यापासून बनवलेली चित्रे पाहायला मिळतात. या प्रदर्शनात 70 ते 80 प्रकारची विविध प्रसंगावरील चित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे प्रदर्शन दर्पण आर्ट गॅलरी येथे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. अक्षय तृतीयेला सराफी दुकाने बंद असल्यामुळे पुणेकरांचा सोने खरेदी करण्याचा मुहूर्त हुकणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी होते. मात्र एलबीटी विरोधात शहरामध्ये सध्या बेमुदत बंद पुकारण्यात आला असून सराफ असोसिएशनने बंदला पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली आहेत. ही दुकाने अक्षय तृतीयेला बाजारपेठ बंद ठेवून शहरातील एकही दुकान न उघडण्याचा निर्णय सराफी असोसिएशनच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला आहे. या विरोधात जाऊन दुकाने उघडणाऱ्या सराफांवर कारवाई करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला असल्याचे रांका यांनी सांगितले. एलबीटी विरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला असून अक्षय तृतीयेच्या दिवशी पुण्यातील सराफी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सराफी असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा योग पुणेकरांना साधता येणार नाही. अक्षय तृतीयेला दुकान उघडणाऱ्या सराफाला 20,000 रुपये दंड करण्याचा इशारा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट फत्तेचंद रांका यांनी दिला आहे. स्थानिक संस्था कर हा जकातीपेक्षा जाचक आहे. एलबीटी हटवून जकात चालू करावा, आमची त्याला काही हरकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने एलबीटीचा निर्णय 4 महिन्यात घेण्याची मागणी केली आहे. तोवर एलबीटी स्थगित करून जकात घेण्यात यावी. एलबीटी कायदा किंवा जाचक तरतुदी हटत नाहीत तोवर बंद मागे घेतला जाणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवून आम्ही ग्राहकांना वेठीस धरत आहोत हा राज्यकर्त्यांचा आरोप आहे. मात्र ग्राहक हे बोलत नाहीत. तसे असते तर त्याविरोधात ग्राहक रस्त्यावर उतरले असते असे ॲडव्होकेट रांका यांनी स्पष्ट केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राज्यात नैसर्गिक दुष्काळ नसून धोरणे आणि विचारांचा दुष्काळ असल्याचे मत महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचे निवृत्त महासंचालक व सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दी.मा. मोरे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे देण्यात आलेल्या जलमित्र पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या हस्ते आयबीएन लोकमत वाहिनीचे प्रिन्सिपल पॉलिटिकल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांना हा पहिला पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील, म्हाडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सज्जन पण न बोलणाऱ्या माणसाने समाजाचे वाटोळे केले या आर्य चाणक्याच्या वाक्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. सरकार आणि कायदे यामुळे डॉक्टर मोरे म्हणाले की साखर कारखाने किती आणि कुठे काढावे याचे धोरण नसल्याने आता ऊसाचा वाद पेटला आहे. विवेकाचा दुष्काळ असलेल्या ठिकाणी पाण्याचा दुष्काळ आहे. पुढील काळातही हा दुष्काळ येणार असून परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करतो ते महत्त्वाचे आहे. अनेक विषय एकत्र केल्याने घोटाळा होत असून या सर्व प्रश्नांची उत्तरे एकत्रितपणे शोधली पाहिजेत. कोणाला कोण सुधारणार अशी परिस्थिती असल्याचे मत भोसले यांनी व्यक्त केले. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचा अन्वयार्थ लावावा, सूचना देण्याचे काम करू नये असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर लिहिलेल्या प्रतिमा आणि वास्तव या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी रासव संघाचे प्रचारक अनिरुद्ध देशपांडे, आमदार गिरीश बापट, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास देवल व्यासपीठावर होते. अर्थशास्त्रज्ञ असूनही देशाची आर्थिक घडी बसवण्यात मनमोहन सिंग यांना अपयश आले आहे. त्यांचा अर्थशास्त्राचा माइंड सेटअप आपल्या देशाला खड्ड्यात घालणारा आहे असे सांगून गडकरी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. देशाची अंतर्बाह्य सुरक्षितता, महिलांवरील अत्याचार, बांगलादेशीची घुसखोरी, विकास प्रकल्पांच्या वाढत चाललेल्या किमती, भ्रष्टाचार अशा बाबींचा उहापोह गडकरी यांनी केला.
निर्णय प्रक्रिया ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या देशात अनेक गोष्टींचे निर्णयच होत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उशीर केला जातो आणि त्यामुळे प्रकल्पांची किंमत वाढत जाते. मनमोहन सिंग यांचे आदेश कोणी पाळते की नाही आणि ते आदेश देतात की नाही ही शंका आहे, अशी टीका त्यांनी केली. गडकरी यांनी काही राज्यांच्या सौर ऊर्जा विद्युत प्रकल्पांच्या अंमलबजावणीची उदाहरणे सांगत असताना न्यायालयाबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने कायद्याचे इंटरप्रिटेशन करावे. हे करा, हे करू नका असे आदेश सरकारला देऊ नयेत, हे मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. शिर्डी संस्थानच्या सदस्यत्वासाठी पदवीची अट कशाला, भक्तीचे मोजमाप पदवीत कसे करता येईल, असा संताप काँग्रेसचे नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केला. नाते समाजाशी आणि जय हिंद परिवार आयोजित गौरव महाराष्ट्र या राष्ट्रीय पुरस्कार वितरणाप्रसंगी उल्हास पवार बोलत होते. यावेळी विख्यात शिल्पकार राम सुतार, सुदर्शन टीव्हीचे सुरेश चव्हाणके, कर्नल मोहन काकतीकर, लोकमंगलचे सुभाष देशमुख, डॉक्टर S.N. पठाण, श्यामजी महाराज राठोड, बापूसाहेब भोसले, रत्ना वाघ, सुरेखा पाटील आणि शशांक कुलकर्णी, ईशान हैदर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उल्हास पवार म्हणाले, पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींनी महाराष्ट्राबाहेर जाऊन कीर्ती मिळवलेली आहे. समाजकारणाशी नातं जोडणारी ही मंडळी आहेत. संतांची शिकवण आत्मसात करून समाजकारण करणारे लोक पुढे आले पाहिजेत. गहुंजे पुणे येथील स्टेडियमला सुब्रत राय यांचे नाव काढून टाकून त्या ठिकाणी प्रबोधनकार केशवजी ठाकरे साहेब यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी छावा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. छावा युवा संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बाबासाहेब पाटील, के.सी. पवार, संजय नाकाडे, तारिकबाई रिझवी, परमेश्वर डोईफोडे, सुदामदादा बाबर, शिवाजी कांबळे, स्वप्नील राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले, पुण्यातील गहुंजे गावामधील स्टेडियमला सुब्रत राय यांचे नाव दिले आहे. सध्या महाराष्ट्रात 1972-73 पेक्षा मोठा दुष्काळ पडला आहे. लोकांना पिण्यास पाणी नाही, जनावरांना चारा नाही. अशा परिस्थितीत IPL वर मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी होताना दिसत आहे. सुब्रत राय या भ्रष्टाचारी माणूस असून त्याचे नाव या स्टेडियमला का दिले आहे? प्रशासनाने हे नाव काढून टाकावे आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा IPL सामने हाणून पाडू, असा इशारा छावा युवा संघटनेच्या वतीने देण्यात आला. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.